नमस्कार अमरावती. अमरावती शहरात भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुलनगर परिसरातील मा वैष्णवी ज्वेलर्स येथे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार ज्वेलर्स व्यावसायिक विलास काळे हे दुकानात असताना भोलासिंग आझादसिंग टाक हा आरोपी अचानक दुकानात घुसला. आरोपीने काउंटरची काच फोडून व्यावसायिकावर हल्ला केला. हातातील कड्याने डोक्यावर वार करत त्यांना जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी देत दुकानातील सोने, चांदी आणि रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. आरोपीने सुमारे 1 किलो चांदी, 40 ग्राम सोने आणि काउंटरमधील सुमारे 40,000 रुपये घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमी व्यावसायिकाने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. नागरिकांनी आरोपीचा पाठलाग करून त्याच्याकडील दागिन्यांची पिशवी हिसकावून घेतली. मात्र आरोपी मोटारसायकलवरून पसार होण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि वडाळी परिसरातील त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान संपूर्ण लूटमारीचा प्रयत्न आणि हल्ल्याची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालीय. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल महाजन, पीएसआय अर्जुन राजारपल्लू, पोलीस हवालदार सुभाष पाटील, रज्जाक शेखुवाले आणि डीबी पथकाने केली. काल दिनांक 24/26 रोजी साधारण संध्याकाळी 6:30 वाजताच्या सुमारास वैष्णवी ज्वेलर्स बिच्छू टेकडी या भागामध्ये एक वैष्णवी ज्वेलर्स नावाचं सराफाचं दुकान आहे. तर त्यांचे विलास तुळशीराम काळे हे त्याचे प्रोप्रायटर आहे, मालक आहे. ते दुकानात हजर असताना त्याचवेळी तिथं 2 ग्राहक हजर होते. त्यांच्या समक्ष एक इसम त्या ठिकाणी आडदाणपणे आतमध्ये आला आणि त्याच्या हातातील कड्याने त्यांनी दुकान मालकाला मारहाण करून त्यांच्याकडून काही मौल्यवान वस्तू तिथून एका पिशवीत भरून निघाला होता. तर दुकान मालकाच्या डोक्याला मार लागला. दुकान मालकाने स्वतःचा बचाव करत नंतर परिसरातल्या लोकांना, आसपासच्या लोकांना बोलवले. त्यांच्या मदतीने त्यांनी त्याच्या ताब्यातून तो मुद्देमाल सोडवून घेतला. मात्र त्यावेळेस तो जो इसम होता दरोडा टाकणारा, त्याने फिर्यादीला जखमी करून तो पळून गेला. आम्ही गोपनीय माहिती काढून सदर इसमाला निष्पन्न करून त्याला अटक केलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपी इसमाचा आम्ही आता सध्या PCR घेत आहे आणि PCR घेऊन त्याच्यासोबत ह्या कारवाईमध्ये, त्याच्या गुन्ह्यामध्ये आणखीन कोणी सहआरोपी होते का, प्रत्यक्षात घटनास्थळी हजर असणारे, तसेच काही कटकारस्थान रचून कोणी सोबत तिथे येणार आहे किंवा ज्यांनी यांना पाठवलं असेल असे कोणी आहेत का, त्याचा शोध घेत आहोत. काही तांत्रिक बाबीवर तपास सुरू आहे, त्याला थोडा वेळ लागेल. मात्र आजच्या कंडिशनला तो फिर्यादी सुखरूप आहे, जखमी सुखरूप आहे. तसेच लोकांच्या मदतीमुळे, आसपासच्या लोकांच्या मदतीमुळे हा गुन्हा उघडकीस येण्यास आम्हाला मदत झालेली आहे.